नमस्कार. बुकवाईज विथ अनिलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्याने इतिहासाची दिशा बदलून टाकली. खरंच. पण आजच्या काळात हे पुस्तक प्रासंगिक आहे का? फक्त प्रासंगिक नाही, तर मला वाटतं ती एक गरज आहे. या पुस्तकाचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ बुद्धभूषण. बुद्धभूषण. हो, या नावातच किती मोठा अर्थ दडला आहे की नाही. बुध म्हणजे बुद्धी, ज्ञान आणि भूषण म्हणजे अलंकार. बुद्धीचा अलंकार. अगदी ज्ञानाला, विवेकाला दिलेला सर्वोच्च मान. पण हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला आधी एक विलक्षण चित्र डोळ्यासमोर उभं करावं लागेल. ठीक आहे, सांगा. कल्पना करा, एका बाजूला घनघोर रणांगण आहे. तलवारींचा खणखणाट, घोड्यांच्या टापांचा आवाज, तोफांचा गडगडाट आणि समोर औरंगजेबासारखा बलाढ्य कपटी शत्रू, जो संपूर्ण ताकदीनिशी स्वराज्यावर चालून येतोय. हो, प्रत्येक क्षण म्हणजे जगण्या मरण्याचा संघर्ष. राज्याच्या सीमा धोक्यात आहेत, खजिना रिकामा होतोय आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात एका नव्या आवाहनाने होते. हो, आणि आपण अनेकवा त्या परिस्थितीचा विचार फक्त लष्करी दृष्टिकोनातून करतो, म्हणजे गनिमी कावा, किल्ले, लढाया. बरोबर. पण तुम्ही जो मुद्दा मांडताय तो म्हणजे त्याच वेळी एक प्रचंड मोठा बौद्धिक आणि नैतिक संघर्षही सुरू होता, जो सहसा दुर्लक्षित राहतो. अगदी. आणि आता त्याच चित्राची दुसरी बाजू बघा. दुसरी बाजू. हो, त्याच रणांगणाचा सेनापती, तो राजा, चिलखत घालून हातात तलवार घेऊन बसलेला नाहीये. तो आपल्या छावणीत बसलाय आणि त्याच्या हातात लेखणी आहे. तो युद्धाच्या डावपेचांवर नाही, तर न्यायावर, नीतिमत्तेवर आणि एक आदर्श राज्याच्या तत्वांवर एक सखोल ग्रंथ लिहितोय. काय सांगताय? हे अविश्वसनीय आहे. म्हणजे अशा टोकाच्या संघर्षमय काळात जिथे प्रत्येक क्षणी जीवाला धोका आहे, तिथे एका राजाला इतका सखोल ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा आणि वेळ कसा मिळाला असेल? हीच तर गोष्ट आहे. हेच त्यांच्या असामान्य मानसिक ताकदीचं प्रतीक आहे. मन आणि बुद्धी प्रचंड स्थिर असल्याशिवाय हे शक्यच नाही. हे फक्त मानसिक स्थैर्य नाही, ही मूल्यांची स्पष्टता आहे. त्यांच्यासाठी राज्य जिंकणं जेवढं महत्वाचं होतं, तेवढंच ते राज्य कोणत्या तत्वांवर चालणार आहे हे निश्चित करणंही महत्वाचं होतं. म्हणजे हा ग्रंथ फक्त राज्य कसं चालवावं हे सांगणारा एखादा नियमग्रंथ नाहीये? नाही, अजिबात नाही. मग त्या पलीकडे जाऊन हा ग्रंथ नेमकं काय सांगतो? त्याचा गाभा काय आहे? या ग्रंथाचं सार एका शक्तिशाली प्रश्नात आहे. सत्ता नीतिमत्तेला भ्रष्ट करते की नीतिमत्ता सत्तेला अंकुश लावू शकते? वाह! 350 वर्षांपूर्वी संभाजी महाराजांनी याचं जे उत्तर दिलं ते आजच्या कॉर्पोरेट बोर्डरूमपासून ते लोकशाहीच्या सभागृहांपर्यंत सगळ्यांना लागू होतं. बुद्धभूषणचा केंद्रबिंदू हाच आहे की राजा स्वतःसाठी नाही, तर प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करतो. आणि याच संदर्भात त्यांनी राजासाठी वापरलेला एक शब्द खूप महत्वाचा आहे. ते राजाला प्रजेचा मालक म्हणत नाहीत, ते त्याला पालक म्हणतात. पालक. हो, आणि या दोन शब्दांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मालक वस्तूचा उपभोग घेतो, तिला वापरतो स्वतःच्या फायद्यासाठी. बरोबर. पण पालक मुलाचं संगोपन करतो, त्याचं रक्षण करतो, त्याच्या भल्याचा विचार करतो. म्हणजे प्रजेकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलतो. प्रजा ही उपभोगाची वस्तू नाही, तर सांभाळण्याची जबाबदारी आहे. अगदी. पण हा दृष्टिकोन अंमलात आणणं हे सर्वात मोठं आव्हान असणार. कारण सत्ता माणसाला उन्मत्त बनवते. मग या सत्तेला नियंत्रणात कसं ठेवायचं याबद्दल ग्रंथ काय सांगतो? यासाठी त्यांनी एक सर्वोत्तम आणि अत्यंत प्रभावी रूपक वापरलं आहे. विचार करा, एक प्रचंड शक्तिशाली मदमस्त हत्ती आहे. हत्ती? हो, तो हत्ती म्हणजे राजा किंवा सत्ता. तो कोणालाही पायाखाली चिरडू शकतो, काहीही उद्ध्वस्त करू शकतो. ठीक आहे. सत्ता म्हणजे एक शक्तिशाली हत्ती जो नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो. आता त्या हत्तीला नियंत्रणात ठेवणारी एकच गोष्ट असते, तो म्हणजे माहुताच्या हातातला अंकुश. तो लहानसा अंकुश. हो, तो लहानसा अंकुश त्या महाकाय हत्तीला योग्य मार्गावर ठेवतो. बुद्धभूषण सांगतं की हा अंकुश म्हणजे कायदा आणि नीतिमत्ता. कायदा आणि नीतिमत्ता. हो, संभाजी महाराज म्हणतात की जर हा अंकुश नसेल तर तो शक्तिशाली हत्ती पिसाळतो आणि विध्वंस करतो. त्याचप्रमाणे कितीही मोठा पराक्रमी राजा असला तरी तो कायदा आणि नीतिमत्तेच्या अंकुशाशिवाय अत्याचारी आणि उन्मत्त बनतो. एक मिनिट थांबा. हे खूपच वेगळं आहे. कारण त्याच काळात म्हणजे 17व्या शतकात युरोपमध्ये राजाचा दैवी अधिकार ही संकल्पना होती. डिवाइन राईट ऑफ द किंग. हो, त्यानुसार राजा हा देवाचा अंश आहे आणि तो कोणत्याही मानवी कायद्याच्या वर आहे.
त्याचा शब्द हा कायदा. म्हणजे इथे बुद्धभूषणमध्ये मांडलेला विचार त्याच्या काळाच्या कितीतरी पुढे होता. आणि म्हणूनच हा ग्रंथ क्रांतिकारक आहे. 350 वर्षांपूर्वी रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्याच्या राज्याची संकल्पना मांडणं, की सत्ताधारी व्यक्ती कायद्याच्या वर नाही, हीच या ग्रंथाची खरी ताकद आहे. म्हणजे राजा कायद्यापेक्षा मोठा नाही. बुद्धभूषण स्पष्टपणे सांगतं की त्याने स्वतः पहिले नियमांचे पालन केले पाहिजे. जर राजाच कर चुकवत असेल किंवा आपल्या माणसांना झुकतं माप देत असेल, तर तो प्रजेकडून प्रामाणिकपणे कर भरण्याची अपेक्षा कशी करू शकतो? हे तर आजच्या कोणत्याही लोकशाहीचं पायाभूत तत्व आहे. इक्वॅलिटी बिफोर द लॉ. हे त्या काळात मांडणं म्हणजे खरंच अविश्वसनीय आहे. अगदी. याचा अर्थ त्यांनी केवळ राजेशाही टिकवण्याचा विचार केला नाही, तर एक न्यायपूर्ण व्यवस्था निर्माण करण्याचं स्वप्न पाहिलं. हो. आणि ही न्यायपूर्ण व्यवस्था टिकवण्यासाठी फक्त चांगला राजा असून चालत नाही, तर त्या व्यवस्थेला आतून पोकरणाऱ्या धोक्यांपासून सावध राहावं लागतं. आणि इथेच बुद्धभूषणमधला दुसरा आणि कदाचित सर्वात भेदक विचार समोर येतो. तो कोणता? शत्रूच्या प्रकारांबद्दल. सत्तेवर नीतिमत्तेचा अंकुश ठेवण्याचा विचारच खूप प्रभावी आहे. पण सत्ता टिकवण्यासाठी फक्त अंतर्गत नियंत्रण पुरेसा आहे का? बाह्य धोक्यांबद्दल म्हणजे शत्रूंबद्दल हा ग्रंथ काही वेगळा दृष्टिकोन देतो का? तोच तर कळीचा मुद्दा आहे. बुद्धभूषण शत्रूकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकतो. संभाजी महाराज म्हणतात, शत्रू 2 प्रकारचे असतात. 2 प्रकारचे? हो. पहिला म्हणजे बाह्य शत्रू, जो सीमेवर उभा आहे, ज्याला आपण पाहू शकतो, ज्याच्या हालचाली आपण ओळखू शकतो, तो उघडपणे हल्ला करतो. आणि दुसरा प्रकार? दुसरा आणि त्यांच्या मते जास्त घातक, तो म्हणजे अंतर्गत शत्रू. अंतर्गत शत्रू? हो. जो आपल्याच राज्यात, आपल्या प्रशासनात, आपल्या जवळ लपलेला असतो. तो मित्राचं, हितचिंतकाचं सोंग घेऊन वावरतो, पण आतून राज्याची मुळं पोखरत असतो. पण हे कसं शक्य आहे? म्हणजे अंतर्गत शत्रू बाह्य शत्रूपेक्षा जास्त धोकादायक कसा असू शकतो? बाह्य शत्रू तर सैन्य घेऊन येतो, राज्य उद्ध्वस्त करतो. याचं उत्तर संभाजी महाराजांनी दिलेल्या एका अप्रतिम रूपकात दडलं आहे. ते म्हणतात, बाह्य शत्रू हा वादळासारखा असतो. वादळ? हो. वादळ येतं, झाडाच्या फांद्या तोडतं, पानं गळतात, नुकसान होतं. पण झाडाची मुळं मजबूत असतील तर ते झाड वादळानंतर पुन्हा उभं राहतं. त्याला नवी पालवी फुटते, ते पुन्हा बहरतं. अगदी. म्हणजे बाह्य शत्रू नुकसान करतो, पण राज्याचा पाया मजबूत असेल तर राज्य पुन्हा उभं राहतं. बरोबर. वादळनंतर झाड पुन्हा उभं राहतं. हा अनुभव आपण पाहतो. पण अंतर्गत शत्रू? तो या वादळासारखा नाही. तो झाडाला आतून पोखरणाऱ्या किडीसारखा, अळीसारखा असतो. कीड? हो. ती कीड बाहेरून दिसत नाही. वरून झाड हिरवंगार मजबूत दिसतं, पण आतल्या आत ती कीड हळूहळू संपूर्ण खोड पोखरून काढते. आणि एक दिवस ते महाकाय झाड कोणत्याही वादळाशिवाय, अगदी वाऱ्याच्या लहानशा झुळकेनेही मुळासकट कोसळतं. हो. बापरे. ही उपमा खरंच खूप भेदक आहे. याचा अर्थ खरा धोका बाहेरून येणाऱ्या वादळापेक्षा आतून पोखरणाऱ्या किडीचा आहे. कारण तो अदृश्य आहे. आणि जेव्हा त्याचं काम दिसतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते. अगदी. आणि मग ते याचा थेट संबंध आपल्या सल्लागारांशी आणि मंत्र्यांशी जोडतात. जो मंत्री राजाची खोटी स्तुती करतो, त्याच्या प्रत्येक निर्णयाला वा महाराज क्या बात है म्हणतो. जो राजाला सत्य सांगायला घाबरतो, तो त्या किडीसारखा असतो. बरोबर. म्हणजे येस मॅन संस्कृतीबद्दल, खुशमस्कऱ्यांबद्दल ते थेट इशारा देत होते. हे आजच्या काळातही किती लागू होतं? कॉर्पोरेट जगात बॉसला खुश करण्यासाठी चुकीच्या निर्णयांनाही बरोबर म्हटलं जातं. राजकारणात नेत्याभोवती अशा लोकांचं वर्तुळ तयार होतं, जे त्यांना जमिनीवरचं वास्तव दिसूच देत नाहीत. हो. संभाजी महाराज म्हणतात की असा मंत्री शत्रूपेक्षाही जास्त धोकादायक असतो. जास्त? का? कारण शत्रू बाहेरून हल्ला करतो हे आपल्याला दिसतं, पण असा खुशमस्कऱ्या मंत्री आतून व्यवस्थेला पोखरत असतो. तो राजाला त्याच्या चुकांची जाणीवच होऊ देत नाही. राजाला वाटतं की आपण जे करतोय ते सगळं बरोबर आहे, आणि हळूहळू तो वास्तवापासून, प्रजेपासून पूर्णपणे तुटतो. म्हणूनच ते पुढे म्हणतात की खरा मंत्री हा राजाचा आरसा असतो. आरसा? हो. आरशाचं काम तुमची खोटी स्तुती करणं नाही, तर तुमचं खरं स्वरूप दाखवणं आहे. मग ते किती कुरूप किंवा अप्रिय का असेना.
सत्य सांगणारा, चुका दाखवणारा, सल्लागार हा राजाचा खरा मित्र असतो, जरी त्या क्षणी त्याचं बोलणं कडवट लागलं तरी. आणि हा विचार फक्त राजकारणापुरता मर्यादित नाही, आपल्या वैयक्तिक आयुष्यातही हेच लागू होतं. आपल्याला गोड बोलणारे, आपल्या प्रत्येक गोष्टीला होकार देणारे मित्र आवडतात. हो. पण आपली खरी वाढ तेव्हाच होते जेव्हा कुणीतरी आपल्याला आपल्या चुका दाखवण्याचं धाडस करतं. ती कीड आणि ते वादळ आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या रूपात येत असतं. खरंय, म्हणजे बुद्धभूषण हे केवळ राजशास्त्रावरचं पुस्तक नाही, तर ते एक प्रकारे आयुष्य कसं जगावं, निर्णय कसे घ्यावेत, माणसं कशी ओळखावीत, यावरचं एक मॅन्युअल आहे. सत्ता आणि नीतिमत्तेचा अंकुश, बाहेरच्या वादळापेक्षा आतली कीड जास्त धोकादायक, हे विचार कालातीत आहेत. हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की हा ग्रंथ म्हणजे केवळ काही नियमांची किंवा उपदेशांची जंत्री नाही. हा एका अशा राजाच्या विचारांचा आरसा आहे ज्याने टोकाच्या संकटातही आपली विवेकबुद्धी जागृत ठेवली, ज्याने सत्तेच्या पलीकडे जाऊन मूल्यांचा विचार केला. हे सगळं ऐकून अंगावर काटा येतोय. पण या सगळ्या शिकवणुकीचं सार, या पुस्तकातून मिळणारा तो एक गुप्त नियम कोणता आहे? या पुस्तकाचं जे मुख्य गुपित आहे ते एका साध्या वाक्यात लपलंय. ते वाक्य एखाद्या व्यक्तीचं आयुष्य बदलू शकतं. ते वाक्य आहे, नीतीशिवाय सत्ता म्हणजे उन्मत्त हत्ती आणि सत्तेशिवाय नीती म्हणजे पंख तुटलेला पक्षी. बापरे, हे तर आपण विचारच केला नव्हता हे वाक्य. ऐकायला जितकं सोपं वाटतंय तितकं नाहीये. म्हणजे हे फक्त राजकारणांसाठी आहे की याचा संबंध प्रत्येक प्रकारच्या नेतृत्वाशी आहे? अगदी बरोबर मुद्दा पकडलाय. हेच तर काय ना या विचाराचं सौंदर्य आहे. अच्छा. छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या बुद्धभूषण या ग्रंथात मांडलेला हा विचार केवळ राजापुरता मर्यादित नाहीये. तो कॉर्पोरेट मॅनेजरपासून ते अगदी कॉलेजच्या प्रोजेक्ट लीडरपर्यंत सगळ्यांना लागू होतो. चला हे दोन्ही भाग थोडे फोडून पाहूया. पहिला भाग आहे उन्मत्त हत्ती. उन्मत्त हत्ती. हो. कल्पना करा, एखाद्या व्यक्तीला अधिकार मिळतात, पोझिशन मिळते, पण ते अधिकार वापरायचे कसे याची नैतिक दिशाच त्याच्याकडे नाही. ओके. अशी व्यक्ती त्या सत्तेच्या नशेत कोणालाही कधीही चिरडून टाकू शकते. जसा एखादा हत्ती पिसाळल्यावर तो आपला परका असा भेद करत नाही ना, बरोबर. तसंच काहीसं. आणि दुसरी बाजू पंख तुटलेला पक्षी, ही तर मला जास्त जवळची वाटते. कशी? आपल्या आजूबाजूला अशी कितीतरी माणसं असतात ज्यांच्याकडे खूप छान कल्पना असतात, जगात बदल घडवण्याची तळमळ असते, पण ते प्रत्यक्षात आणण्याची ताकद नसते. हो, संसाधने किंवा अधिकार नसतात. त्यांचे ते विचार केवळ कागदावर किंवा चर्चेतच राहतात. पंख आहेत, उडण्याची प्रचंड इच्छा आहे, पण पंखात बळच नाही. किती फ्रस्ट्रेटिंग असेल हे. बरोबर. आणि हे आपल्या रोजच्या आयुष्यात सतत दिसत राहतं. एक साधं उदाहरण घेऊया. कॉलेजमध्ये एक हुशार विद्यार्थी आहे. त्याच्याकडे प्रोजेक्टसाठी एक भन्नाट कल्पना आहे, म्हणजे त्याच्याकडे नीती आहे. पण त्याला आपल्या टीममधल्या लोकांना एकत्र आणता येत नाही, त्यांच्याकडून काम करून घेता येत नाही, त्याच्याकडे संवाद कौशल्य नाहीत, नेतृत्व गुण नाहीयेत. म्हणजे ती एक प्रकारची सत्ता नाहीये त्याच्याकडे. अगदी. थोडक्यात त्याच्याकडे ती लहानशी सत्ता नाही जी टीम चालवण्यासाठी लागते. मग त्याचं काय होतं? त्याची कल्पना कितीही चांगली असली तरी प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होत नाही किंवा होतोच नाही. बाकीचे टीम मेंबर्स त्याला दोष देतात. तो एकटा पडतो. तोच झाला पंख तुटलेला पक्षी. पण मला इथे एक प्रश्न पडतो. कधी कधी टीम पण सहकार्य करत नाही. प्रत्येकाला स्वतःचा इगो असतो. मग त्याला एकट्याला दोष कसा देणार? मुद्दा बरोबर आहे, पण इथेच तर नेतृत्वाची कसोटी लागते ना. अच्छा. सत्ता म्हणजे फक्त अधिकार नाही, तर लोकांना प्रेरित करण्याची, त्यांना एकत्र बांधून ठेवण्याची क्षमता. जर त्याच्याकडे ती असती तर त्याने कदाचित त्या इगो क्लॅशेसना सांभाळून घेतलं असतं. आता याच्या अगदी उलटं उदाहरण पाहू, उन्मत्त हत्तीचं. ओके. एका नवीन मॅनेजरला बढती मिळते आणि अधिकार हातात येतात. हो, हे तर ऑफिसमध्ये हमखास दिसणारं चित्र आहे. अधिकार मिळताच काही लोकांचा स्वभावच बदलतो. अगदी. तो मॅनेजर टीमला विश्वासात न घेता निर्णय घ्यायला लागतो, लोकांवर विनाकारण ओरडतो, कामासाठी चुकीचे शॉर्टकट वापरतो. आणि जो कोणी विरोध करेल त्याला टार्गेट करतो. थोडक्यात त्याच्याकडे सत्ता आहे, पण ती कशी वापरावी याची नीती नाही. आणि मग एक विषारी वातावरण तयार होतं. बरोबर. सुरुवातीला लोक घाबरून काम करतील, पण हळूहळू चांगली माणसं कंपनी सोडून जातील आणि टीमची उत्पादकता कमी होईल. शेवटी तो अयशस्वी होतो.
आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. काही वर्षांपूर्वी आमच्या सोसायटीमध्ये आम्ही एक मोठी स्वच्छता मोहीम आणि कचरा व्यवस्थापनाचा प्रोजेक्ट हाती घेतला होता. कल्पना उत्तम होती. सगळ्यांनी सुरुवातीला टाळ्या वाजवल्या, पण जेव्हा प्रत्यक्ष काम करायची वेळ आली तेव्हा अर्धे लोक आलेच नाहीत. अरे रे. काहींनी तर माझ्याच नियमांवर प्रश्न विचारायला सुरुवात केली. मला वाटतं तिथे माझ्याकडे नीती होती, पण ती राबवण्यासाठी लागणारी सर्वसंमती मिळवण्याची आणि लोकांना एकत्र आणण्याची सत्ता नव्हती. म्हणजे तुम्ही मी एक प्रकारे पंख तुटलेला पक्षी ठरले. परफेक्ट उदाहरण आहे. यातून हेच सिद्ध होतं की केवळ चांगला हेतू असून चालत नाही, तो प्रत्यक्षात आणण्याची व्यवस्था आणि अधिकारही लागतात. मग खरा प्रश्न हा आहे की हा समतोल साधायचा कसा? सत्तेला नीतीचा आणि नीतीला सत्तेचा आधार कसा द्यायचा? कारण दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. हो, हेच तर कठीण आहे. कारण सत्ता माणसाला भ्रष्ट करते असं म्हणतात आणि नीती अनेकदा अव्यवहार्य वाटते. मग या दोन्हीचा मेळ घालायचा कसा? यासाठी बुद्धभूषणामध्ये एक संपूर्ण रणनीती दिली आहे आणि त्याचा गाभा आहे राजाने किंवा नेत्याने स्वतः त्या मूल्यांचं एक जिवंत आदर्श बनलं पाहिजे. ओके, म्हणजे फक्त उपदेश देऊन नाही. नाही, केवळ उपदेश देऊन किंवा कायदे करून चालणार नाही, तर स्वतःच्या कृतीतून ते दाखवावं लागेल. आणि ही कृती कशी असावी यासाठी त्यांनी 3 अत्यंत महत्त्वाची आणि ठोस पावलं सांगितली आहेत. ओके, कोणती आहेत ती 3 पावलं? पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे कायद्याचा अंकुश. कायद्याचा अंकुश. हो, याचा अर्थ नेता किंवा राजा कायद्यापेक्षा मोठा नाही, त्याने स्वतःला कायदा आणि नीतिमत्तेच्या अंकुशाखाली ठेवले पाहिजे. वा. 350 वर्षापूर्वी रूल ऑफ लॉची ही संकल्पना मांडणं किती क्रांतिकारक असेल याचा विचार करा. जर राजास कर चुकवत असेल, जर राजास नियम मोडत असेल, तर तो प्रजेकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा कशी काय करू शकतो? हे आजच्या काळातही किती लागू होतं. आपण पाहतो की अनेकदा नियमावली फक्त सामान्य माणसांसाठी असते आणि जे सत्तेत असतात ते सहज त्यातून पळवाट काढतात. बरोबर. पण स्वतःवर कायद्याचा अंकुश ठेवणं हे बोलायला सोपं आहे, प्रत्यक्षात आणायला खूप कठीण. बरोबर. आणि म्हणूनच दुसरं पाऊल येतं. ते काय? ते म्हणजे आरशासारखे सल्लागार नेमणं. आरशासारखे सल्लागार म्हणजे काय अर्थ होतो याचा? म्हणजे असे सल्लागार निवडा जे तुमची खोटी स्तुती करणार नाहीत, तर आरशाप्रमाणे तुमची चूक तुम्हाला स्पष्टपणे दाखवतील. अच्छा. दूर नेतो. त्याला त्याच्या चुकांची जाणीवच होऊ देत नाही. पण लोकांना खरं ऐकायला आवडतच कुठे? विशेषतः जेव्हा ते सत्तेच्या पदावर असतात. त्यांना वाटतं की आपलंच बरोबर आहे. अशा वेळी स्पष्ट बोलणारा सल्लागार शत्रू वाटू लागतो. आजच्या कॉर्पोरेट जगातही जे बॉसची री ओढतात तेच पुढे जातात आणि जे खरं बोलतात ते बाजूला फेकले जातात. तुम्ही अगदी अचूक मुद्दा मांडलाय. ही एक मानवी प्रवृत्ती आहे. पण एक चांगला नेता तोच जो या प्रवृत्तीवर मात करतो आणि जाणून बुजून अशा लोकांना जवळ ठेवतो जे त्याला जमिनीवर ठेवतील. खरंय. कारण त्याला माहीत असतं की खुशामस्करे त्याला खड्ड्यात घालतील. आणि तिसरं पाऊल जे या सगळ्याचा पाया आहे तो कोणता? ते म्हणजे न्याय हाच कणा. न्याय हाच कणा. वाह, किती सुंदर उपमा आहे ही. हो ना. जसा पाठीचा कणा मोडल्यावर शरीर कोसळून पडतं, तसंच ज्या राज्यात निष्पक्षपाती आणि जलद न्याय मिळत नाही ते राज्य आतून कोसळून पडतं. न्याय करताना जात, धर्म, पद किंवा नातीगोती यांचा विचार होता कामा नये. उशिरा मिळालेला न्याय हा सुद्धा एक प्रकारचा अन्यायच आहे, हा विचारही या संकल्पनेत दिसतो. म्हणजे जर सामान्य माणसांना विश्वास असेल की इथे माझं ऐकून घेतलं जाईल आणि मला न्याय मिळेल, तरच तो त्या व्यवस्थेचा आदर करतो. आणि न्याय जलद असण्याबद्दल काही उल्लेख आहे का? कारण आपल्याकडे तारीख पे तारीख हीच मोठी समस्या आहे. बरोबर. न्याय मिळतो पण तोपर्यंत माणसाचं आयुष्य संपलेलं असतं. अगदी. जलद न्यायावरही भर दिला आहे, कारण प्रजेचा व्यवस्थेवरचा विश्वास टिकून राहण्यासाठी ते आवश्यक आहे. या तिन्ही गोष्टींना कायद्याचा अंकुश, स्पष्ट वक्ते सल्लागार आणि निष्पक्षपाती न्याय एकत्र बांधण्यासाठी त्यांनी राज्याला एका वृक्षाची उपमा दिली आहे. अच्छा. ही उपमा या संपूर्ण तत्वज्ञानाचं चित्रच आपल्या डोळ्यासमोर उभं करते. ओके, ती काय आहे? ते म्हणतात की राज्याच्या वृक्षाची मुळं म्हणजे सत्य, सत्य. त्या वृक्षाचं खोड म्हणजे न्याय, न्याय. त्याच्या फांद्या म्हणजे करुणा, आणि फळं? आणि त्याला लागणारी गोड फळं म्हणजे प्रजेचं सुख. वा, सत्य, न्याय, करुणा आणि सुख. किती तर्कसंगत मांडणी आहे ही. पण एक मिनिट, यात करुणा फांद्या का आहेत?
खोड का नाही? काय सुंदर प्रश्न आहे. कारण न्याय हा ताठ आणि कणखर असावा लागतो. तो खोडासारखा राज्याला आधार देतो. पण करुणा, ही लवचिक असायला हवी. हो, ती फांद्यांसारखी सगळीकडे पोचली पाहिजे. ती लवचिक असावी लागते. कायद्याच्या चौकटीत राहूनही एखाद्या गरजूला, गरिबाला मदत करताना राजाने किंवा व्यवस्थेने करुणा दाखवली पाहिजे. ती प्रजेला सावली देते. बरोबर. आता विचार करा, जर या वृक्षाचं मूळ म्हणजेच सत्यच नसेल, जर व्यवहारातच खोटेपणा असेल, तर ते राज्य कितीही मोठं आणि सामर्थ्यवान दिसलं तरी एका लहानशा वादळात मुळासकट कोसळून पडेल. आणि त्याला प्रजेच्या सुखाची फळं कधीच लागणार नाही. कधीच नाही. खरंय, हा विचारच किती खोल आहे. या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की एक चांगली व्यवस्था कशी असावी याचं एक स्पष्ट चित्र, एक ब्लूप्रिंटच या ग्रंथात दिलेली आहे. बरोबर. पण यात असा एखादा विचार आहे का जो आपल्या सामान्य ज्ञानाच्या, आपल्या नेहमीच्या विचारांच्या अगदी विरुद्ध जातो? समथिंग काउंटर इंट्युटिव्ह. आहे, नक्कीच आहे. आणि तो विचार आपल्याला अक्षरशः धक्का देतो. कोणता? सामान्यतः आपल्याला काय वाटतं? आपला सर्वात मोठा शत्रू कोण? जो सीमेपलीकडे आहे, जो आपल्यावर उघडपणे हल्ला करतो तोच. बरोबर. आपल्याला वाटतं की आपला सर्वात मोठा शत्रू तो आहे जो शस्त्र घेऊन आपल्यासमोर उभा ठाकतो. पण बुद्धभूषण सांगतं की राजाची खोटी स्तुती करणारा मंत्री हा शत्रूपेक्षाही जास्त धोकादायक असतो. एक मिनिट, हे पटत नाहीये. शत्रूपेक्षाही जास्त? पण कसं? उघड हल्ला करणारा शत्रू जास्त धोकादायक असायला हवा. तो तर थेट जीवितहानी आणि वित्तहानी करतो. मग तुम्ही असं का म्हणताय की मंत्री जास्त धोकादायक आहे? कारण हे बघ, बाह्य शत्रू हा वादळासारखा असतो. तो येतो, नुकसान करतो, झाडाच्या फांद्या तोडतो, पानं गळतात. हे नुकसान दिसतं. हो, हे नुकसान आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसतं. पण झाडाची मुळं जर मजबूत असतील तर ते झाड वादळानंतर पुन्हा उभं राहतं, पुन्हा बहरतं. आपण त्या नुकसानीतून सावरू शकतो. ठीक आहे. मग खोटं बोलणारा, खुशमस्करी करणारा मंत्री? तो झाडाला आतून पोखरणाऱ्या किडीसारखा, वाळवीसारखा असतो. बापरे. बाहेरून झाड हिरवंगार, मोठं आणि मजबूत दिसतं, पण आतून ती कीड, ती वाळवी हळूहळू संपूर्ण झाड पोखरून काढते. आणि हे नुकसान डोळ्यांना दिसत नाही? अजिबात नाही. आणि एक दिवस ते महाकाय झाड कोणत्याही वादळाशिवाय अगदी वाऱ्याच्या लहानशा झुळकेनेही मुळासकट कोसळतं. अरे देवा. कारण तो मंत्री राजाला त्याच्या चुकांची जाणीवच होऊ देत नाही. तो राजाला एका खोट्या, आभासी जगात ठेवतो जिथे सगळं आलबेलंय असंच चित्र असतं. तो राजाचे कान आणि डोळे बनण्याऐवजी त्यावर पट्टी बांधतो. बापरे, ही वाळवीची उपमा तर अक्षरशः अंगावर काटा आणणारी आहे. आता कळलं मला. बाह्य शत्रू शरीरावर वार करतो, पण हा अंतर्गत शत्रू थेट आत्म्यावरच घाला घालतो. अगदी. तो व्यवस्थेचा पायाच पोखरून काढतो. अगदी. म्हणूनच तो जास्त धोकादायक. अशा मित्रांना किंवा सल्लागारांना त्यांनी एक सुंदर नाव दिलं आहे, छायामित्र. छायामित्र म्हणजे सावलीसारखे मित्र. हो. जोपर्यंत सूर्य डोक्यावर तळपता आहे, म्हणजेच जोपर्यंत तुमच्याकडे सत्ता आहे, चांगले दिवस आहेत, यश आहे, तोपर्यंत तुमची सावली तुमच्या सोबतच असते. बरोबर. पण सूर्य मावळला, संकट काळ आला की सावली जशी आपल्याला सोडून गायब होते, तसे हे छायामित्र सुद्धा गायब होतात. खरे. त्यामुळे अशा संधिसाधू लोकांपासून राजाने किंवा कोणत्याही नेत्याने नेहमी सावध राहावं असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. आपल्याला आता पद्धत मिळाली आहे. सत्ता आणि नीतीचा समतोल कसा साधायचा हे कळलं. धोके कोणते आहेत तेही कळलं. पण नुसतं माहिती असून काय उपयोग? ते प्रत्यक्षात आणणं कठीण आहे. सर्वात मोठा अडथळा कोणता याबद्दल लेखकाने काही सांगितलं आहे का? हो, सर्वात मोठा अडथळा बाहेर नाही तर आपल्या मनात असतो. आणि त्यावर मात करण्यासाठी लेखकाने एक ब्रह्मास्त्र दिलं आहे. ते म्हणजे सत्ता ही उपभोगण्याची गोष्ट नसून ती एक सेवा आणि जबाबदारी आहे. हे तर खूपच पॉवरफुल आहे. म्हणजे आपण आपल्या अधिकाराचा वापर स्वतःसाठी नाही तर इतरांच्या भल्यासाठी करायला हवा. हो, पण हे वाक्य ऐकायला जितकं आदर्शवादी वाटतं ना, तितकंच ते व्यवहारात आणणं आव्हानात्मक आहे. खरंय. आपल्या स्रोतांनुसार छत्रपती संभाजी महाराजांनी बुद्धभूषणमध्ये याच एका विचारावर सुशासनाची संपूर्ण इमारत उभी केली आहे. मला उत्सुकता आहे की जेव्हा हे तत्व प्रत्यक्षात उतरतं तेव्हा त्याचं चित्र कसं दिसत असेल. खूप मार्मिक प्रश्न आहे. कारण काय ना, तत्वज्ञान आणि वास्तव यात नेहमीच एक अंतर असतं. बरोबर.
पण स्रोत सांगतात की जेव्हा हे अंतर मिटतं तेव्हा 3 गोष्टी प्रामुख्याने दिसतात: यश, शांती आणि आरोग्य. आणि गंमत म्हणजे हे तिन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत. सुरुवात होते यशापासून. यश. पण यशाची व्याख्या काय आहे इथे? म्हणजे केवळ आर्थिक समृद्धी की अजून काय? नाही, त्यापेक्षा खूप खोल आहे. स्रोतांमध्ये 2 शब्दांचा वापर केला आहे जो हा फरक एकदम स्पष्ट करतो. नेता मालक असतो की पालक? मालक की पालक? हो. मालक काय करतो? तो वस्तूचा उपभोग घेतो, तिला वापरतो. पण पालक आपल्या मुलाचं संगोपन करतो, त्याचं रक्षण करतो. आणि त्याच्या भविष्याचा विचार करतो. अगदी. जेव्हा नेता स्वतःला प्रजेचा किंवा आपल्या टीमचा पालक समजायला लागतो तेव्हाच यशाची खरी सुरुवात होते. वाह! म्हणजे दृष्टिकोनातला हा एक बदलच सगळं चित्र पालटून टाकतो. बरोबर. पालकत्वाची भावना आली की शोषण संपतं आणि संगोपन सुरू होतं. याचा दृश्य परिणाम काय होतो मग? पहिला आणि सगळ्यात महत्वाचा परिणाम म्हणजे स्थैर्य. जेव्हा लोकांना खात्री पटते की आपला नेता आपलं भलं पाहतोय तेव्हा ते व्यवस्थेवर विश्वास ठेवू लागतात. अच्छा. अंतर्गत कलह कमी होतो. टीम मेंबर्स एकमेकांचे पाय ओढण्याऐवजी एकमेकांना साथ देतात. हीच खरी समृद्धी आहे जी आकड्यांमध्ये नाही दिसत. तर लोकांच्या समाधानात दिसते. अगदी बरोबर. आणि मला वाटतं जिथे असं स्थैर्य आणि विश्वास असतो तिथे शांती आपोआपच येते, नाही का? हो, येतेच. पण बुद्धभूषणानुसार शांतीसाठी एक अट आहे: अट? निपक्षपाती न्याय. यासाठी एक जबरदस्त उपमा वापरली आहे. न्याय हा राज्याचा कणा आहे. राज्याचा कणा? हो. जसा पाठीचा कणा मोडल्यावर धडधाकट शरीरही कोसळून पडतं, तसंच ज्या राज्यात न्याय विकला जातो किंवा झुकतो ते राज्य बाहेरून कितीही सामर्थ्यवान दिसलं तरी. आतून कोसळलेलं असतं. वाह! हे खूप प्रभावी आहे ना? म्हणजे न्याय हा फक्त एक विभाग नाही, तर संपूर्ण व्यवस्थेचा तो आधार आहे. अगदी. आणि जेव्हा लोकांना खात्री असते की आपल्यावर अन्याय होणार नाही, मग तो करणारा कितीही मोठा असो, तेव्हा समाजात एक प्रकारची सुरक्षता येते, शांतता नांदते. हो. आणि याच न्यायामुळे तिसरी गोष्ट साध्य होते: आरोग्य. बरोबर. व्यवस्थेचं आरोग्य. वाह! हे शारीरिक आरोग्य नाही तर राज्याचं आरोग्य. बुद्धभूषणमध्ये भ्रष्टाचाराला आतली कीड म्हटलं आहे. आतली कीड? हो. ही कीड झाडाला बाहेरून पटकन दिसत नाही, पण ती आतून खोड पोखरून काढते आणि एक दिवस मोठं वादळ आलं की ते मजबूत दिसणारं झाड पत्त्यासारखं कोसळून पडतं. अगदी. आणि या किडीचा उगम कुठे होतो? जेव्हा शासक स्वतःला कायद्यापेक्षा मोठा समजू लागतो तेव्हा या किडीचा जन्म होतो. बुद्धभूषण स्पष्टपणे सांगतं की राजा हा कायद्याचा पहिला सेवक आहे, स्वामी नाही. अच्छा. जेव्हा राजा स्वतः नियमांचं पालन करतो तेव्हा भ्रष्टाचाराला वावच मिळत नाही. राज्य आतून निरोगी आणि मजबूत बनतं. इतकं मजबूत की ते कोणत्याही बाह्य संकटाला तोंड देऊ शकतं. यश, शांती आणि आरोग्य हे तिन्ही परिणाम ऐकल्यावर असं वाटतंय की ही केवळ राज्यकारभाराची सूत्र नाहीत, तर एक परिपूर्ण आयुष्य जगण्याची गुरुकिल्ली आहे. खरंय. हे ज्ञान जर आधी मिळालं असतं तर कितीतरी चुका टाळता आल्या असत्या. वैयक्तिक आयुष्यातही आणि व्यावसायिक आयुष्यातही. कितीतरी नाती, कितीतरी संधी आपण केवळ मालक बनण्याच्या नादात गमावून बसतो. पालक होण्याचं विसरून जातो. तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात. आणि म्हणूनच मला वाटतं छत्रपती संभाजी महाराजांनी 350 वर्षांपूर्वी लिहिलेला हा ग्रंथ बुद्धभूषण केवळ एक राजकीय ग्रंथ राहत नाही. तो कालातीत बनतो. हो. आणि इथेच आपण त्याच्या वारशाकडे येतो. काय वाटतं या ग्रंथाला आजच्या काळातही इतकं प्रासंगिक काय बनवतं? याचं सर्वात मोठं कारण म्हणजे यात सांगितलेली मूल्य. ही मूल्य कोणत्याही विशिष्ट काळाला किंवा संस्कृतीला बांधलेली नाहीयेत. ती सार्वत्रिक आहेत. म्हणजे युनिव्हर्सल आहेत. हो, युनिव्हर्सल. ती मानवी स्वभावाच्या गाभ्याला स्पर्श करतात. उदाहरणार्थ, नेता कायद्यापेक्षा मोठा नाही हा विचार घ्या. आजच्या जगात आपण याला रूल ऑफ लॉ म्हणतो आणि हा कोणत्याही आधुनिक लोकशाहीचा पाया आहे. बरोबर. ही संकल्पना 350 वर्षांपूर्वी इतका स्पष्टपणे मांडणं हेच किती क्रांतिकारी असेल. खूप. आणि दुसरी गोष्ट जी मला खूप भावली ती म्हणजे सल्लागारांची भूमिका. आजच्या कॉर्पोरेट जगात आपण स्पीकअप कल्चरबद्दल बोलतो. हो. जिथे कर्मचारी आपल्या वरिष्ठांना न घाबरता खरं सांगू शकतील. अगदी. आणि बुद्धभूषणमध्ये याच गोष्टीला किती सुंदर शब्दात मांडले आहे पहा. जो मंत्री राजाला सत्य सांगतो, त्याचे दोष दाखवतो, तो राजाचा आरसा असतो. आरसा? हो. आरसा कधी खोटं बोलत नाही. तो जसा आहे तसं दाखवतो. पण जो केवळ खोटी स्तुती करतो तो शत्रूपेक्षाही जास्त धोकादायक असतो. कारण तो राजाला भ्रमात ठेवतो. बरोबर.
वास्तवापासून दूर नेतो. म्हणजे खरं बोलणारा मंत्री हा राजाचा विवेक जागा ठेवतो. आणि हे तत्व तर आज कोणत्याही टीम लीडरला, कोणत्याही सीईओला, अगदी देशाच्या पंतप्रधानालाही तितकंच लागू होतं. हो ना? आपल्या अवतीभोवती आरसे हवेत, केवळ आपली प्रतिमा मोठी करणारे भिंग नकोत. अगदी बरोबर. आणि याचमुळे हा ग्रंथ केवळ राजांसाठीचं हँडबुक न राहता नेतृत्वावरचं एक टाइमलेस मॅन्युअल बनतो. टाइमलेस मॅन्युअल. हो. यात सांगितलेली धर्मनिरपेक्षता, मानवी हक्क, कल्याणकारी राज्य यांसारख्या संकल्पनांची बीजे पाहिल्यावर आश्चर्य वाटतं. छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या काळाच्या कित्येक तरी पुढे होते. आपल्या स्रोतांमधला एक मुद्दा मला अधोरेखित करावासा वाटतो. त्यांनी राज्याला केवळ एक भौगोलिक सीमा नाही, तर एक नैतिक संस्था मानलं. हो. राज्याची खरी ओळख तिथल्या इमारतींवरून किंवा संपत्तीवरून नाही, तर तिथल्या लोकांच्या नैतिक आचरणावरून होते. हा विचारच किती उदात्ते. आणि म्हणूनच या ग्रंथाच्या वारशासाठी एक सुंदर रूपक वापरता येईल. अच्छा. ज्याप्रमाणे दीपस्तंभ, लाईट हाऊस अंधारलेल्या वादळी समुद्रात जहाजांना योग्य मार्ग दाखवतो, त्यांना खडकांवर आपटण्यापासून वाचवतो, त्याचप्रमाणे बुद्धभूषण हा ग्रंथ कोणत्याही काळातील नेत्याला नैतिकताचा आणि सुशासनाचा मार्ग दाखवत राहील. जेव्हा एखादा नेता सत्तेच्या मोहात, अहंकाराच्या वादळात भरकटू लागतो, तेव्हा हा ग्रंथ त्याला योग्य दिशा दाखवणारा दीपस्तंभ आहे. अप्रतिम रूपक आहे. आणि याच दीपस्तंभाकडून प्रकाश घेऊन आजच्या आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात आपण नेमक्या कोणत्या 3 गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात? नक्कीच. म्हणजे अशा कोणत्या ठोस गोष्टी आहेत ज्या आपण आजपासून अंमलात आणू शकतो? हो, ह्या ॲक्शनेबल टिप्स आहेत. यातली पहिली आणि सर्वात मूलभूत गोष्ट आहे, सत्यनिष्ठेने नेतृत्व करा. सत्यानिष्ठा म्हणजे केवळ खरं बोलणं इतकंच अपेक्षित आहे का इथे? नाही, त्याहून अधिक. याचा अर्थ आहे आपल्या प्रत्येक निर्णयाचा, प्रत्येक कामाचा पाया सत्य आणि न्याय यावरच ठेवणं. बुद्धभूषणात यावर एक अप्रतिम रूपक आहे. ते कोणतं? ते म्हणतात की राज्याच्या वृक्षाची मुळं म्हणजे सत्य आहे. राज्याच्या वृक्षाची मुळे? हो, त्या वृक्षाचं खोड म्हणजे न्याय, फांद्या म्हणजे विद्वान लोक, फुलं म्हणजे अधिकारी आणि त्याला लागणारी गोड फळं म्हणजे प्रजेचं सुख. वाह, म्हणजे सगळं काही त्या मुळांवर अवलंबून आहे. बरोबर. जर मुळच म्हणजे सत्यच कमकुवत असेल किंवा पोखरलेलं असेल, तर तो वृक्ष कितीही मोठा दिसला तरी तो आतून संपलेला असतो. अगदी. एका वादळात तो कोसळणारच. त्यामुळे तुम्ही एखादी कंपनी चालवत असाल, कुटुंब सांभाळत असाल किंवा अगदी स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेत असाल, सत्याचा पाया सोडून नका. खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा? दुसरा मुद्दा आहे स्पष्ट बोलणाऱ्यांना, म्हणजे आपल्या आरशांना महत्त्व द्या. आणि जे केवळ तुमची स्तुती करतात त्यांच्यापासून सावध व्हा. हो. बुद्धभूषणमध्ये अशा लोकांसाठी एक सुंदर शब्द वापरला आहे, छायामित्र. छायामित्र हा शब्द मी आधी ऐकला नव्हता. म्हणजे सावलीसारखे मित्र. काय अर्थ आहे याचा? याचा अर्थ खूप खोल आहे. जोपर्यंत तुमच्यावर यशाचा, सत्तेचा सूर्य तळपत आहे, तोपर्यंत ही सावली तुमच्या सोबतच असते. बरोबर, सावली सोबतच असते. हो, ती तुमची सोबत कधीच सोडत नाही. पण जसा संकटकाळाचा अंधार होतो किंवा यशाचा सूर्य मावळतो, तशी ही सावली तुम्हाला सोडून क्षणात गायब होते. अगदी. ही संकल्पनाच किती भेदक आहे. म्हणजे हे मित्र नसतात, तर आपले यशाचे आणि पदाचे अनुयायी असतात. बरोबर. या उलट जे तुमचे दोष आणि तुमच्या चुका निर्भीडपणे तुमच्या लक्षात आणून देतात, जरी त्यांचं बोलणं आपल्याला सुरुवातीला कडवट लागलं तरी तेच आपले खरे हितचिंतक असतात. हो, कारण ते आपल्याला वास्तवापासून दूर जाऊ देत नाहीत, आपल्याला जमिनीवर ठेवतात. अशा लोकांना जवळ ठेवा आणि त्यांचं मत शांतपणे ऐका. हा तर खूप मोठा धडा आहे. तिसरा आणि शेवटचा मुद्दा कोणता? तिसरा मुद्दा थेट सत्तेच्या स्वरूपाशी संबंधित आहे. अधिकाराला जबाबदारी समजा. ओके. यासाठी बुद्धभूषणमध्ये हत्ती आणि अंकुशाचं रूपक वापरलं आहे. सत्ता ही एका उन्मत्त पिसाळलेल्या हत्तीसारखी आहे. ती प्रचंड शक्तिशाली असते, तिच्यात अपाट ऊर्जा असते. पण ती नियंत्रणाबाहेर गेली तर ती कोणालाही चिरडून टाकू शकते, अगदी स्वतःच्या मालकाला सुद्धा. आणि त्या हत्तीला नियंत्रणात ठेवण्यासाठी लागतो तो अंकुश. हो, आणि तो अंकुश म्हणजे नीतिमत्ता. मिळालेल्या अधिकाराला उपभोगण्याची वस्तू न मानता ती एक सेवा करण्याची संधी, एक मोठी जबाबदारी समजा. बरोबर. जेव्हा तुम्ही तुमच्या अधिकाराचा उपयोग तुमच्या समूहाच्या, तुमच्या टीमच्या कल्याणासाठी करता, तेव्हा तो उन्मत्त हत्ती एक विधायक शक्ती बनतो, तो विध्वंस नाही. बरोबर. तर नवनिर्माण करतो. सत्यानिष्ठेने नेतृत्व करा, स्पष्ट बोलणाऱ्यांना महत्त्व द्या आणि अधिकाराला जबाबदारी समजा. हे 3 मुद्दे जरी आपण आपल्या जीवनात उतरवले
तरी खूप मोठा सकारात्मक बदल घडू शकतो. निश्चितच. कारण हे केवळ राजकीय सिद्धांत नाहीत, तर हे यशस्वी आणि अर्थपूर्ण जीवनाचे सिद्धांत आहेत. खरंय. सत्ता प्रत्येकाकडे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात असतेच. घरात, कामाच्या ठिकाणी, समाजात. त्या सत्तेचा वापर कसा करायचा हेच आपलं चारित्र्य ठरवतं. या संपूर्ण चर्चेचा सारांश काढायचा झाला तर एक गोष्ट स्पष्ट होते. हा प्रवास केवळ एका पुस्तकातील विचारांचा नव्हता, नाही. तर आपल्यातील नेतृत्वाला आणि आपल्या दृष्टिकोनाला बदलण्याचा होता. आपण छत्रपती संभाजी महाराजांना एक महान योद्धा म्हणून ओळखतो, पण आज आपण त्यांच्या आत दडलेल्या एका महान विचारवंताला भेटलो. आणि हेच या ग्रंथाचं खरं सौंदर्य आहे. तो आपल्याला केवळ शासन कसं करावं हे शिकवत नाही, तर एक उत्तम माणूस कसं बनावं हे सुद्धा शिकवतो. सत्ता आणि नीती, शौर्य आणि विवेक यांचा इतका सुंदर मिलाप क्वचितच पाहायला मिळतो. हा प्रवास फक्त पुस्तकाचा नव्हता, तर आपल्या बदलाचा होता. ही सिरीज तुम्हाला कशी वाटली? बुकवाईज विथ अनिलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.